नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्पर्धाकार. मी आपला नितेश. या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत STI मुख्य परीक्षा 2019 साली पडलेल्या पेपरमधील गणित व बुद्धिमत्तेचे सर्व प्रश्न आणि आपण त्याचं करणार आहोत सखोल विश्लेषण. चला तर वेळ न दवडता लगेच आपण सुरुवात करतो त्याप्रमाणे करूया. पहिला प्रश्न घेऊया. काय म्हणतो पहिला प्रश्न? वाचा. पहिला प्रश्न म्हणतो की a प्लस बी म्हणजे काय म्हणतोय बघा. a प्लस बी म्हणजे a ही b ची मुलगी आहे. a मायनस बी म्हणजे a हा b चा नवरा आहे. आणि a गुणिले b म्हणजे a हा b चा भाऊ आहे. मग आपलं काय ठरलेलं असतं? आपण काय करतो, पहिल्यांदा जेव्हा नाते संबंध येतो तेव्हा मुलगा जो असतो त्याला आपण प्लस लिहिणार आहोत, मुलगी जे असते त्याला मायनस लिहिणार. म्हणजे आपण लिंग जर आपल्याला तिथं सांगायचा प्रश्न आला तर आपण प्लस आणि मायनसचा वापर करणार आहोत. मग काय लिहिले इथं? प्लस म्हणजे काय दिले? मुलगी. म्हणजे इथं प्रश्नामध्ये मुलगी, मायनस म्हणजे नवरा आणि गुणिले म्हणजे भाऊ. हे वेगळे, हे लिंगासंबंधी दिले आणि हे प्रश्नामध्ये त्यांनी दिले. अशा चिन्हांचा उपयोग करायचा. तर काय म्हणले? पी प्लस क्यू गुणिले आर, हे दिसते का? पी प्लस क्यू गुणिले आर प्लस एस गुणिले टी प्लस यू गुणिले व्ही. तर व्ही च्या सध्याच्या पिढीचा क्रम निवडा. पहिल्यांदा आपल्याला हे सोडवावं लागेल. त्याला सोडवा. पी प्लस क्यू, प्लस म्हणजे काय? मुलगी. म्हणजे पी ही मुलगी आहे. कोणाची मुलगी आहे? क्यूची. प्लस क्यू गुणिले आर, गुणिले म्हणजे भाऊ. म्हणजे क्यू काय आहे? भाऊ आहे कोणाचा? आरचा. परत आर प्लस एस म्हणजे आर ही मुलगी आहे कोणाची? एस ची. एस गुणिले टी, परत भाऊ आहे, एस हा भाऊ आहे टीचा. टी प्लस यू मुलगी, टी मुलगी आहे कोणाची? यू ची. आणि यू गुणिले व्ही, यू भाऊ आहे व्हीचा. तर जे व्ही आहे त्याची पिढी ओळखायची आपल्याला. मग पी जी आहे ती पहिली पिढी बघा, क्यू आर ही आहे दुसरी पिढी, एस टी आहे तिसरी पिढी आणि यू व्ही आहे चौथी पिढी. म्हणजे व्ही याले चौथी पिढी आहे का? ऑप्शन क्रमांक 4 बघा, चौथी पिढी हे आपलं उत्तर आलेलं आहे. व्हीच्या सध्याच्या पिढीचा क्रम कोणता? तर व्ही ही चौथी पिढी आहे. हे आहे आपलं उत्तर, ऑप्शन क्रमांक 4. समजलं? सोपा प्रश्न होता, जास्त कॉम्प्लेक्स त्यांनी केलेलं नाही या प्रश्नामध्ये, एकदम इझी लेवलचा प्रश्न. चला जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, छान प्रश्न, फॅक्टोरियलचा प्रश्न. प्रश्न वाचायच्या अगोदर मी तुम्हाला फॅक्टोरियल हा कन्सेप्ट समजून सांगतो. समजा फॅक्टोरियल म्हणजे असं चिन्ह असतं. समजा 5 फॅक्टोरियल असेल तर आपण काय लिहिणार आहोत? 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. म्हणजे 5 पासून सुरुवात करायची, उतरता क्रम लिहायचा 1 पर्यंत. आता सांगा मला, समजा मी 3 फॅक्टोरियल जर म्हटलं तर किती येणार? 3 गुणिले 2 गुणिले 1. 3 पासून सुरुवात करायची, 1 पर्यंत त्याचा गुणाकार करत राहायचं. 2 फॅक्टोरियल म्हणजे काय करायचं? 2 गुणिले 1. समजतंय? याला म्हणायचं फॅक्टोरियल. फॅक्टोरियल कुठे वापरतात? इथे वापरतात. म्हणून पहिल्यांदा सांगितलं. आता बघा, वर्णाक्षराच्या LEFGHI या गटापासून टोकाला L व I या अक्षरे असलेल्या विविध वर्णाक्षर गटांची संख्या निवडा. ठीक आहे. आता त्यांनी काय म्हटलंय की L जसं आहे तसं ठेवणार, म्हणजे शेवटचे अक्षर E F G H आणि I असं आहे तसं. मग L आणि I आपल्याला आहे तसं ठेवायचंय आणि मधल्या अक्षरांचं काय करायचंय? अक्षर असलेल्या विविध वर्णाक्षर गटांची संख्या निवडा. म्हणजे आपल्याला E F G H यांची अदलाबदल करायची आणि किती प्रकारचे हे शब्द तयार होतात. कोणता शब्द? LEFGHI. म्हणजे जेव्हा 4 शब्दांची 1 2 3 4 अल्फाबेटची आपल्याला अदलाबदल करायची असेल तेव्हा करायचं असतं 4 फॅक्टोरियल. हे त्याचं उत्तर असतं. म्हणजे समजा आता बघा, एक एक्झाम्पल देतो मी. 3 फॅक्टोरियल म्हणजे किती असतं? इथं बघितलं, 3 फॅक्टोरियल म्हणजे काय? 6. 3 गुणिले 2 गुणिले 1 6 आहे, बरोबर.
तीन शब्दांची अदलाबदल करायची. समजा माझ्याकडे शब्द आहे कॅट. आता मला तीन शब्द यांची अदलाबदल करायची. एक झाला शब्द कॅट, हा एक शब्द झाला अल्फाबेटची अदलाबदल करून. दुसरा शब्द काय असणार, सी आहे तसं ठेवणार, हे टी आणि ए ची मी अदलाबदल करणार, म्हणजे काय झालं टी ए हा दुसरा शब्द झाला. आता ए जो आहे तो मी अगोदर घेतो, ए सी टी हा तिसरा शब्द, ए आहे तसं ठेवणार, या सी आणि टीची अदलाबदल करणार, टी आणि सी. आता 5, आता मी टी अगोदर घेणार, सी ए आहे तसं ठेवणार, आणि 6 टी आहे तसं ठेवणार, सी ए ची अदलाबदल करणार, टी ए सी टॅग. म्हणजे या प्रकारे किती झाले, 6 झाले. 6 प्रकारचे आपण अदलाबदल करून, अल्फाबेटची अदलाबदल करून आपण शब्द तयार करू शकतो. म्हणजे जेव्हा 3 अल्फाबेट असतात तेव्हा 3 फॅक्टोरियल म्हणजे 6 झाले. आता मला सांगा, जर 4 अल्फाबेट असतील, 4 अल्फाबेट असतील तर किती येणार, 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1, त्याला गुणाकार करा, 4 त्रिक 12, 12 2 24, 24 आलं. म्हणजे 4 फॅक्टोरियल गृहीत धरा, 24 काढायची गरज नाही कारण की उत्तरे फॅक्टोरियल मध्ये दिलेत. झालं, हे 4 फॅक्टोरियल आलं. मग काय झालं, एल आणि आय हे टोकाला ठेवायचे, पण असं सांगितलं नाही की एल हे सुरुवातीला ठेवा, आय हे शेवटी ठेवा. हे असं बी लिहू शकतो ना, पण आय हे ई एफ जी एच आहे तसं, आणि एल शेवटीला, बरोबर. ह्या 4ची अदलाबदल करायची. आता आय आणि एल ची अदलाबदल केली, त्यामुळे ह्याचं उत्तर सुद्धा 4 फॅक्टोरियल येणार. म्हणजे किती प्रकारे शब्द आपल्याला मिळाले, हे 4 फॅक्टोरियल आणि हे 4 फॅक्टोरियल. मग आपण त्यांची बेरीज करणार, 4 फॅक्टोरियल अधिक 4 फॅक्टोरियल किती झाले, 2 गुणिले 4 फॅक्टोरियल, 2 टाइम्स झाले ना, 2 वेळेस झालं. आणि 2 फॅक्टोरियल, 2 लाच बघा इथं 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 गुणिले 1 म्हणजे 2, 2 लाच मी 2 फॅक्टोरियल लिहू शकतो का, हो. मग 2 फॅक्टोरियल गुणिले 4 फॅक्टोरियल, किंवा उलट लिहा 4 फॅक्टोरियल गुणिले 2 फॅक्टोरियल, हे आपलं आलेलं आहे उत्तर. ऑप्शन क्रमांक 4 बघा, 4 फॅक्टोरियल गुणिले 2 फॅक्टोरियल हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजतंय, खूप सोप्या भाषेत सांगितलं, फक्त अगोदर तुम्हाला फॅक्टोरियल कन्सेप्ट सांगितला, नंतर हे जर शब्दांची अदलाबदल केली अल्फाबेटची तर कशा प्रकारे शब्द येऊ शकतात ते सांगितलं. मग आलो आपल्या मूळ प्रश्नाकडे. मग आपल्याला पटकन उत्तर काढता आलं, 4 फॅक्टोरियल, परत 4 फॅक्टोरियल, 4 फॅक्टोरियल गुणिले 2 फॅक्टोरियल. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. खूप बेसिक भाषेत आपण सांगतोय, समजायला पाहिजे मित्रांनो. जायचं पुढे, चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, हा पण खूप छान प्रश्न. छान कधी म्हणतो, जेव्हा बुद्धीला जोर लागतो, बुद्धीला त्रास होतो, बुद्धीला म्हणजे काहीतरी कष्ट केल्याची भावना निर्माण होते, तेव्हा मी त्या प्रश्नाला छान म्हणतो मित्रांनो. सोप्या प्रश्नांना मी छान म्हणत नाही. असे थोडेसे अवघड पाहिजेत प्रश्न आणि व्हेरिएशन पाहिजेत. म्हणजे अशा व्हेरिएशनची प्रॅक्टिस कराल तेव्हाच कशा प्रकारचे प्रश्न पडेल तेव्हा तुमचं लॉजिक लागायचं चान्सेस जास्त आहेत. चला, 9 या संख्येने D6 D4 A या 5 अंकी संख्येला निशेष भाग जातो, निशेष पूर्ण भाग जातो. दिलेली अट पूर्ण करणाऱ्या त्या संख्येतील किमान अंकांची बेरीज दिलेल्या पर्यायातून निवडा. ओके, म्हणजे अंकांची बेरीज निवडायची आपल्याला. अंकांची बेरीज काय येते ते सांगायचे. दिलेल्या या संख्येतील म्हणजे या संख्येतील अंकांची बेरीज केली आपण तर किमान बेरीज दिलेल्या पर्यायातून निवडा. किमान म्हणजे सुरुवातीपासून घ्यायची, म्हणजे चढत्या क्रमाने आपण लॉजिक लावत राहायचे. तर बघा, पहिल्यांदा 9ची कसोटी काय सांगा मित्रांनो, मला 9ची कसोटी काय येते. कसोट्या पाठ पाहिजेत. बघा, 9ची कसोटी तुम्ही म्हणाल काय सर, दुसरी तिसरीतलं चौथीतलं चालू आहे सगळं. नाही मित्रांनो, बेसिक आहे, फाउंडेशन मजबूत आहे. 9ची कसोटी म्हणजे काय, एक संख्या आहे समजा, एक संख्या 4 अंकी असो 5 अंकी असो, त्या अंकांची समजा ABCDE अशी काहीतरी संख्या आहे, किंवा संख्याच घेऊया 2 1 4 3 5 असं काहीतरी घेऊया. मग सर या संख्येला 9ची कसोटी म्हणजे 9ने भाग जातोय का हे चेक करायचं असेल मला, तर मला काय करावं लागतं, या सर्व या संख्येतील अंकांची बेरीज करावी लागते मला. 9 + 1 + 4 + 3 + 5, आणि मग याला 9ने भाग जातोय का चेक करायचं. 9ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 9ने निशेष भाग जाऊ शकतो, म्हणजे बाकी 0 उरते, 0 उरते. याला म्हणायचं 9ची कसोटी. मग ते करण्यासाठी आपण काय करूया, हे D6 D41 D6 एक्झाम्पल घेतलंय आपण, हे सोडवायची गरज नाही आपल्याला. D41
यांच्या अंकांची आपण काय करणार, बेरीज डी प्लस 6 प्लस डी प्लस 4 प्लस 1. काय झालं मित्रांनो, हे डी आणि हे डी 2D झालं आणि 6 4 10 आणि 11 झालं. बरोबर. आता 2D प्लस 11ला जर मला 9ने भाग घालवायचा असेल तर याची बेरीज 9ने जर भाग घालवायचा तर याची बेरीज 18 तरी आली पाहिजे. सुरुवातीपासून करतो ना आपण. 18 9च्या 11 हे 9च्या पेक्षा मोठी संख्या आहे म्हणून आपण 18 गृहीत धरतोय की 2D प्लस 11 बरोबर 18 येतंय का चेक करायचं आपण. मग 18 यायला काय करावं लागेल, डी साठी काहीतरी संख्या ठेवायला लागेल ना, तेव्हाच 18 येईल. मग 11 आणि 7 म्हणजे डी पूर्णांक येत नाही मित्रांनो. 11 आणि हे 2D म्हणजे 7 यायला पाहिजे ना, तेव्हाच 11 अधिक 2D 18 येईल. 7 म्हणजे काय ना, डीची किंमत काय येईल मित्रांनो, 3/2 येईल. हे आपल्याला घ्यायचं नाही म्हणजे 18 चेक केलं ना आपण आता. ठीक आहे, 18 आपण चेक केलं, 18 येत नाही आणि ऑप्शनमध्ये सुद्धा नाही 18. 63 आहे, 36 आहे, 27 आहे, 54 आहे आणि आपल्याला चढत्या क्रमाने करायचं होतं. 18 9ने भाग जाणारे 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 5 45. मग 18 आलं नाही लॉजिकनी. आता 27 चेक करूया. म्हणजे 2D प्लस 11 हे बेरीज 27 येते असं गृहीत धरूया आपण. मग 27 याला डीची किंमत पूर्णांक येते, पूर्णांक यायला पाहिजे. मग 27 हे 11 पलीकडे नेऊया. 27 वजा 11 किती झालं मित्र, 7 नाही गेले 6, 2 नाही गेलं 1 आणि 2D बरोबर आलं 18, डी बरोबर आलं 18/2, बेक बे 92 18, डी बरोबर आलं 9. म्हणजे 27 जेव्हा हे बेरीज येते तेव्हा 9ने आपल्याला पूर्णतः भाग जातो. बरोबर. आणि किमान सुद्धा विचारलं मित्रांनो आपल्याला. किमान विचारल्यामुळे आपण हे कमी पासून सुरुवात केली. 9 पासून तर करू शकत नाही कारण की 11 हे इटसेल्फ 9 पेक्षा मोठी संख्या आहे. 18 चेक केलं, 18 येत नाही. मग 27 आपण चेक केलं तेव्हा आपल्याला डीची किंमत 9 मिळाली. 9 गुणे 18 आणि 11 6 सॉरी 8 येतं मित्रांनो इथं. 6 2 8 16 8 येणार आणि मग आपल्याला 27 हे मिळते. ऑप्शनमध्ये सुद्धा आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजते. सोपं होतं. पहिल्यांदा तुम्हाला 9ची कसोटी माहीत पाहिजे. 9ची कसोटी म्हणजे या अंकांची बेरीज आणि त्या बेरीजला 9ने भाग जाणार. एवढंच लॉजिक यूज करायचं होतं. मग आपण 18 9ने भाग घातला, त्यानंतर 18 ठेवलं, मग 27 ठेवलं. 27 ठेवल्यानंतर त्याला पूर्ण 9ने भाग जातो. बरोबर. ऑप्शन क्रमांक 2 आलेला आहे आपलं उत्तर 27. कारण की बीची किंमत निघली 8. समजते. इथे थोडा घोळ आपला गडबडीमध्ये. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघ, हा प्रश्न थोडासा लेंदी एका ह्याच्यात येतं पण मित्रांनो की नाही थोडा लेंदी प्रश्न म्हणजे आन्सर याचं एक्सप्लेनेशन म्हणून मी छोटं करतो. त्याला काय म्हणतोय, अमन 300 किलोमीटर प्रवास रेल्वेने 300 किलोमीटर रेल्वेने 200 किलोमीटर प्रवास टॅक्सीने केला. त्याला त्या प्रवासाला लागले 5 तास 30 मिनिटे. ओके. जर म्हणजे आता ही एक कंडिशन झाली, एक कंडिशन. आता दुसरी कंडिशन काय, जर त्याने 260 किलोमीटर प्रवास रेल्वेने केला, 240 किलोमीटर टॅक्सीने केला तर त्याला 6 मिनिटे जास्तीचा वेळ लागला. 6 मिनिटे जास्तीचा वेळ लागला. ठीक आहे. बघा, अमनने काय केलं पहिल्यांदा, हा आहे वेग, काळ, अंतर म्हणजे v वेलोसिटी, b डिस्टन्स भागिले टाइम. मराठीमध्ये लिहितो वेग बरोबर डिस्टन्स अंतर भागिले काळ. ओके. हा एवढाच फक्त फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे होता. आता अमनने काय केलं, 300 किलोमीटर प्रवास रेल्वेने केलाय. 300 किलोमीटर प्रवास काय केला, रेल्वेने केला आणि 200 किलोमीटर प्रवास टॅक्सीने केला. मग आपल्याला काय करावं लागेल, 300 किलोमीटर म्हणजे हे आला डिस्टन्स अंतर. तर समजा मला रेल्वेने प्रवास करणारा मी SR पकडूया, सॉरी VR पकडूया. बघा, स्लोली जाऊया, गडबड नाही करायची. रेल्वेने प्रवास केलाय, किती किलोमीटर प्रवास केलाय, तर डिस्टन्स जे आहे ते D डिस्टन्स रेल्वे DR किती केलाय, 300 किलोमीटर केलाय.
आणि टॅक्सीने किती केलाय 200 किलोमीटर, म्हणजे dt हा 200 किलोमीटर केलाय. तेव्हा टाइम किती लागलाय 5 मिनिटे 30, 5 तास 30 मिनिटे म्हणजे 5 तास आणि 30 मिनिट म्हणजे अर्धा तास, म्हणजे 5 आणि अर्धा तास. कारण की तासामध्येच ठेवूया, मिनिटामध्ये का करायचं नाही आपल्याला, कारण की सगळे जे युनिट आहेत ते किलोमीटर आणि तासात आहेत आणि ऑप्शन सुद्धा आपलं उत्तर किलोमीटरमध्ये आहेत. म्हणून सगळे SI युनिट्स घ्यायचे, म्हणजे सगळे मोठे युनिट घ्यायचे. तर समजा हे मीटरमध्ये असतं आणि हे ऑप्शन सुद्धा मीटरमध्ये असते किंवा टाइम हा फक्त मिनिटामध्ये असतो, तर आपण तर तसे चेंजेस केले असते. ही पहिली कंडिशन झाली. दुसऱ्या कंडिशनमध्ये काय केलं की रेल्वेने प्रवास केला किती 260 किलोमीटर, बरोबर. परत टॅक्सीने किती प्रवास केला हे बघतोय आपण दुसऱ्या कंडिशनमध्ये, 240 किलोमीटर. आणि टाइम किती लागलाय, हा टाइम लिहिला आपण. टाइम लागलेला आहे आपल्याला 6 मिनिटे जास्तीचा वेळ, म्हणजे इथे 30 मिनिटे लागतात ना, तर 5 तास 6 मिनिटे जास्त, म्हणजे 30 त्याऐवजी 36 भागिले 60 करतो. हे समजलं का मला सांगा. 5 आणि 30 म्हणजे एक हाफ घेतलं, 36 मिनिटे लागतात, म्हणून मी 6 मिनिटे जास्त लागतात. इथं 30 मिनिटे होतं, 6 मिनिटे जास्त लागतात म्हणून 36 मिनिटे झालं. आणि झालं इथे मी फक्त 30 मिनिटे लिहिलं असतं, पण परत मला त्याला तासामध्ये रूपांतर करायला 60 भागावं लागलं असतं. 30 एक 30, 30 दोन्ही 60, म्हणून 1/2 लिहिलं आपण. अर्धा तास कळते, पण जेव्हा 6 मिनिटे उशीर लागतात म्हणून 36 भागिले 60 लिहिलेलं आहे मित्रांनो. समजतं. मला अजून सोपं रूप द्यायचं का, आपण पुढे देऊया. आता मला काय करावं लागेल, मला सोपं फॉर्म्युलामध्ये समीकरणामध्ये मला या किमती सगळ्या ठेवाव्या लागतील. समीकरणात कशा ठेवूया, आता बघा dr जो आहे, dr आहे डिस्टन्स आणि psr म्हणजे vr. आता वेग लिहायचा ना आपल्याला, तर वेग आपल्याला आता काय करूया, हा टाइम काढायचा आपल्याला, टाइमची करायची बेरीज. म्हणजे रेल्वे 300 किलोमीटर गेला, टॅक्सीने 200 किलोमीटर गेला, त्यांना लागणार टाइम म्हणजे हा टोटल टाइम दिलाय. मग मला हा इंडिव्हिज्युअल टाइम काढावा लागेल. टाइम काढताना काय करावं लागेल, टी इकडे न्यायचं आणि व्ही इकडे न्यायचं. मग डी जो आहे आपला तो 300, म्हणजे हा टाइम ई बरोबर डी बाय व्ही झाला ना. मग डी बाय व्ही म्हणजे 300 किलोमीटर आणि व्ही म्हणजे रेल्वेने जाणारा वेग टी प्लस 200 भागिले, आता बघा डिस्टन्स 200 किलोमीटर आणि व्ही म्हणजे टॅक्सीने जातानाचा वेग तो आहे व्ही. टॅक्सी म्हणजे टी लिहूया, आर लिहूया रेल्वे. आणि बरोबर या दोघांचा टाइम, याला समजा हा टाइम लागलाय आणि याला हा टाइम लागला, या दोन्ही टाइमची बेरीज किती आहे 5.5 तास. 5.5 तास म्हणजे 5 गुणिले 2, 5 गुणिले 10 आणि 11/2 तास लागले, बरोबर. हे समजतंय का बघा, एकदम स्लोली चाललोय आपण म्हणून गडबड करत नाहीये, एक एक भाग समजून घेऊया. एक मिनिट मला एक खोडायचे. ठीक आहे, हे झालं एक समीकरण. आणि त्याच प्रकारे दुसरी जी कंडिशन दिली आहे दुसऱ्या वेळेसचं, ते सुद्धा मला लिहावं लागेल. मी इथंच लिहितो कारण की मला स्पेस थोडा वाचवायचा आहे. 260 भागिले रेल्वेने जाताना लागलेला वेळ प्लस 240 हे वाला भागिले टॅक्सीने जाताना लागलेला वेग आणि त्यांची बेरीज, म्हणजे याच्यासाठी लागलेला टाइम, याच्यासाठी लागलेला टाइम, या दोघांचा टाइम दिलेला आहे 6 मिनिटं जास्तीचा, म्हणजे 36 भागिले 60 5. आता बघा 36 6 36, 6 60, 5 पूर्णांक 6/10 अपूर्णांक, मग 10 5 50, 50 प्लस 50 इकडे सेपरेट करूया का, 5 6/10, मग 10 5 50 प्लस 6 भागिले 10, 56 भागिले 10. आपण भाग देऊया, बेक बे, बे पंचे 10, बे दोन्ही 4, बे 8 16, 28/5 आलेला आहे. मग इथे लिहूया आपण 28/5. समजतं. हे मी डिलीट करतो. आता मला 2 समीकरण मिळालेत. कोणते, हा एक समीकरण मिळाला, हा नंबर 1, आणि याला म्हणजे नंबर 2.
बरोबर. मग आपण आता याला अजून सोपं रूप द्यायचं असेल ना, तर मी काय करतो, 1/BR आहे का त्याला समजतो x, आणि 1/BT आहे का त्याला समजतो y. ते परत चेंज करूया आपण. 10वीला बघा, इयत्ता 10वीमध्ये आपण असंच करायचो. 300 1/VR काय लिहितो मी, x प्लस 200 y बरोबर 11/2, 11/2, आणि दुसरं काय ना, 260 x प्लस 240 y बरोबर 28/5 येणार. बरोबर. आता काय करायचं, आता याला एक समान रूपात आणू म्हणजे आपल्याला काहीतरी कॅन्सल करता येईल. आपण काय करू, समीकरण 1 ला 6 नी आणि समीकरण 2 ला 5 नी, समीकरण 1 ला आपण काय करू, 6 नी गुणूया आणि समीकरण 2 ला 5 नी गुणूया. मग काय येते, 300 ला 6 नी गुणूया आपण, काय येणार 1800 x प्लस 200 ला 6 नी गुणलं तर काय येणार 1200 y बरोबर 11/2 ला 6 ने गुणलं तर 2×2=6, 11 गुणिले 3 येणार 33. आता या दुसऱ्या समीकरणाला मला काय करायचंय, 5 ने गुणायचे. त्याला 5 ने गुणा, 26 गुणिले 5 किती येते, 26 गुणिले 5 1300, 24 5 30 असे 1300 x प्लस 240 गुणिले 5 24 5 120 1200 y, आणि याला 5 ने गुणलं तर 5 5 कॅन्सल होतात, हे येतं 28. समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करूया, इथं वजा अधिक होणार, वजा अधिक होणार, वजा अधिक आणि वजा अधिक 1200 आणि वजा 1200 काय होणार, कॅन्सल होणार. 1800 मधून 1300 वजा केल्यानंतर मला 500 मिळतात x. 33 मधून 28 गेले मित्रांनो घेतं 5 बरोबर. मग x बरोबर काय येणार 5/500, 5 येतं 5 5 100, x बरोबर आलं 1/100. पण x म्हणजे काय आहे, x म्हणजे आहे 1/VR, 1/VR दोघांचं व्यस्त प्रमाण करा, VR बरोबर आलं 100. VR म्हणजे आलं 100 मित्रांनो. जर VR 100 आलेला आहे तर आपला फॉर्म्युला काय, V = D/T. वरती वाचलं ना आपण, रेल्वेचा ताशी गती वरती दिलेला आहे पर आवर किती, खाली असं द्यायला पाहिजे होतं की पर आवर किंवा ताशी किलोमीटर असं. मग VR म्हणजे रेल्वेचा स्पीड तो जो विचारलाय तो आलेला आहे 100 किलोमीटर पर आवर. ऑप्शन क्रमांक 1 बघा, 100 किलोमीटर पर आवर आलेलं आहे आपलं उत्तर. समजते. खूपच वेळ घेतला आपण, एकदम स्लोली गेलो. कशा प्रकारे तुम्हाला सांगता येईल एकदम सोप्या भाषेत तो विचार करत करत मी हा प्रश्न सोडवलेला आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. जागेअभावी थोडं कंजेस्टेबल लिहिलं सुद्धा आहे, ते समजून घ्या. आणि हा प्रश्न जर समजला नसेल ना अजून सुद्धा, तरी मित्रांनो 2 ते 3 वेळेस हा प्रश्न रिपीट पहा. एक वही पेन घ्या, त्याच्यावर सोडवायचा प्रयत्न करा, आणि मी जे सोडवले त्या भाषेत लिहायचा पण प्रयत्न करा. समीकरण तयार करा आणि सोडवा. म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा सोपा प्रश्न. दिशादर्शन काय म्हणते, शाहिद शाळेत जाण्यासाठी तो 100 मीटर दक्षिणेकडे गेला. समजा शाहिदचं घर इथे आहे, तो काय केलं त्याने, 100 मीटर दक्षिणेकडे गेला, 100 मीटर दक्षिणेकडे गेला. नंतर तो डावीकडे वळाला, हा त्याचा डावा हात आहे, डावीकडे वळाला किती, 200 मीटर, 200 मीटर गेला. मग तर आपण काय करूया, ते खालचे लिहूया म्हणजे तुम्हाला समजेल. शाहीन 100 मीटर गेला दक्षिणेकडे, नंतर डाव्या हाताला तो गेला 200 मीटर, 100 मीटर 200 मीटर, त्याचा डावा हात हा होता आणि याचं घर इथं आहे. नंतर पुन्हा डावीकडे वळून 100 मीटर अंतरावर मित्राकडे गेला. आता इथं असा वळाला ना, मग त्याचा डावा हात हा आहे, परत 100 मीटर वळाला इथपर्यंत, त्याच्या मित्राचं घर आलं मित्राकडे. तेथून मित्रासह तो पूर्वेकडे 400 मीटर अंतर चालून शाळेजवळ गेला. त्याचा उजवा हात आता हा आहे, उजवीकडे वळाला, तो कुठे गेला, 400 मीटर अंतरावर त्याची शाळा आहे, तिथे पोहोचला.
तर घर व शाळा यामधील अंतर किती व शाळा घराच्या कोणत्या दिशेला आहे? बघा, शाळा इथं घर आहे आणि जे आपल्याला पाहिजे ते चुकलं आपलं. बघा, दिशा कोणती येणार मग? दिशा येणार हे पूर्व, हे पश्चिम, हे दक्षिण, हे उत्तर. मग पश्चिमेला जर घर असेल तर घराच्या पूर्वेकडे काय असणार मित्रांनो? शाळा. ऑप्शन क्रमांक कोणता येणार मग? 600 मीटर पूर्वेकडे. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे, 600 मीटर पूर्वेकडे. समजते? जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न बुद्धिमत्तेचा. डावीकडील पारदर्शक कागदाच्या पानाची तुटक रेषावरून घडी घातली व लहान एकेरी त्रिकोण मिळवला. सर्वात योग्य घडी निवडा. बरोबर दिसते सगळं तुम्हाला? हा सर्कल आहे, हा एरो आहे, हा हार्ट आहे आणि हा परत एकदा वर्तुळ आहे, भरलेला वर्तुळ. मग आता बघा, मला काय बघायचंय? हे जे तुटक रेषा आहे त्याच्यावर घडी घालायच्यात आपल्याला. मग तुटक रेषा पहिल्यांदा तुम्ही काय करा, एरोकडे लक्ष द्या. जेव्हा आपण ही घडी अशी घालूया, ही घडी घातल्यानंतर एरो कुठे येणार? हा एरो इकडे आहे, हा एरो तिकडे येणार, असं काहीतरी. परत एरो जो आहे तो ही घडी इकडे घातल्यानंतर काय येणार मित्रांनो? एरो उलटा येणार, म्हणजे असा येणार. बरोबर. मग उलटा आणि खालती एरो कुठे कुठे आहे ते चेक करूया आपण. उलटा आणि खाली इथे एक आहे आणि इथे एक आहे. ठीक आहे. आता जेव्हा घडी घातली आपण, एरो उलटा केला, तेव्हा हार्ट कुठे असणार? हार्ट जर इकडे असेल तर हा हार्ट इकडे येणार, हा हार्ट इकडे. म्हणजे तुम्हाला असं साईड इमॅजिन करावं लागेल, असं वळवून, कारण की अशी घडी घातलेली आहे. मग आपल्याला कुठे येते बघायचं, हार्ट इकडे येणार. जर ही घडी आपण अशी आडवी करून बघितली, जी तिरकी आहे ना, याला तुम्ही अशी बघितली ना, अशी, तर तुम्हाला पहिल्यांदा काय दिसेल की एरो दिसणार आपला असा. हार्ट कुठे दिसणार? हार्ट बघा असा दिसेल हार्ट. आता हार्ट असा दिसेल म्हटल्यावर ऑप्शन एकच बाकी राहिलं, ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर आलं. हे तर आपण बाद केले अगोदरच. ऑप्शन आपण 2 निवडले होते का? तर एरो आपण एरोवर फोकस ठेवून आपण चेक केलं होतं. एरोवर फोकस देऊन चेक केल्यानंतर मला 1 आणि 3 ऑप्शन मिळाले. पण जेव्हा मी हार्टवर फोकस केला आणि त्याला घडी घालून बघितलं, तेव्हा हार्ट हा असा यायला पाहिजे आपला मित्रांनो. हार्ट आहे तो उलटा दाखवला. तर हार्टवरून आणि बाणावरून, एरोवरून आपल्याला समजलं की आपलं घडी घातल्यानंतर ऑप्शन क्रमांक 1 अशा प्रकारची योग्य घडी मिळते. आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. समजते? अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना तुम्हाला काय करायचं मित्रांनो, कोणतं तरी एक सिम्बॉल आहे त्याच्यावर फोकस करायचं आणि ती घडी घातली ते चेक करायचं आपल्याला. मग एक चेक करायचं. समजा एक चेक केलं तर त्याला, एक चेक केल्यानंतर त्याला व्हॅलिडेट करण्यासाठी अजून एक दुसरा सिम्बॉल पकडायचा आणि मग परत त्याची घडी घालून बघायचं येते का. मग आपण काय करा, पहिल्यांदा एरो निवडला आणि परत हार्ट निवडला. ह्या दोघांचं कॉम्बिनेशन केलं आणि आपण उत्तरापर्यंत पोहोचलो. ऑप्शन क्रमांक 1 आलेला आहे उत्तर. चला पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा काय म्हणते. परत एकदा मला वाटतं हा नातेसंबंधावरचा प्रश्न. काय म्हणते प्रश्न? बी प्लस डी म्हणजे बी हे डी चे वडील आहेत, म्हणजे पी प्लस नाही B5D हे वडिलांसंबंधी दिले. परत काय दिले? B9D म्हणजे काय? बी ही डी ची बहीण आहे, म्हणजे 9 हे काय दिले? बहिणी संबंधित दिले. परत B4D म्हणजे भाऊ, बी हा डीचा भाऊ आहे, म्हणजे 4 आहे ते भावासंबंधित दिले. B3D म्हणजे बी ही डी ची बायको आहे, म्हणजे 3 जेव्हा येतो म्हणतो तेव्हा आपण बायको लिहितो इथं. बरोबर. तर F हे सगळं दिले. आता F ही के ची आई आहे, कशावरून सांगायचे आपल्याला. मग आपल्याला काय करावं लागेल? ट्रायल अँड एरर करावं लागेल, प्रत्येक ऑप्शन चेक करत जायचे. तर पहिला ऑप्शन बघूया आपण, काय लिहिलं? F3M5K. आपल्याला निवडायचे F ही के ची आई आहे. पहिल्यांदा बघा F3M पकडूया. 3 म्हणजे काय? बायको, म्हणजे F ची बायको आहे M. बरोबर. F ही M ची बायको आहे, म्हणजे काय लिहिलं बघा? बी ही डी ची बायको आहे, म्हणजे F ही M ची बायको आहे. आता
M5K म्हणजे फाय म्हणजे काय, वडील, म्हणजे एम हे वडील आहेत कोणाचे, के चे, म्हणजे हे झाले वडील, ही झाली आई, आणि के हा त्यांचा मुलगा. मग एम हे के चे वडील आहेत आणि एम ची बायको जर एफ असेल तर हे झाले आई वडील, आणि याचाच अर्थ झाला की के ही के ची आई झाली, बरोबर. एफ ही के ची आई झाली, एफ ही के ची आई झाली. पहिलाच ऑप्शन आपला बरोबर आहे. ट्रायल करताना असं कधी कधी आपला जॅकपॉट लागू शकतो की फर्स्ट ऑफ जे ट्राय करतोय, चेक अँड ट्रायल अँड एरर मध्ये आपण चेक करतोय तेच आपलं उत्तर आलंय. म्हणजे आपला पुढे ट्राय करण्यासाठी जो वेळ वाचणार आहे तो पुढच्या प्रश्नासाठी आपण वापरू शकतो. त्याचं उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक 1, F3M5K. हे जर आलं नसतं तर परत आपण हे चेक केलं असतं, मग हे चेक केलं असतं, मग हे चेक केलं असतं. मग आपण एकदा सांगितलं होतं कोणत्या तरी प्रश्नामध्ये की तुम्ही काय करत चला की कधी कधी मधला चेक करत चला, काय सांगावं नशिबाने जर त्यांनी वेळ वाया घालवायचा हा जर अप्रोच लावला असेल तर कदाचित 3 नंबर किंवा 4 नंबर ऑप्शन सुद्धा ते टाकतात. मग आपण काय करतो, 1 नंबरचा ऑप्शन, 2 नंबरचा ऑप्शन, 3 नंबरचा ऑप्शन ट्राय करतो आणि नंतर कळतं की आपल्याला 4 नंबरचा ऑप्शन उत्तर आहे म्हणून. ओके, असं येऊ शकतं. दुसऱ्या अप्रोच पहिलाच कधी कधी टाकतात कारण की त्यांना माहिती पोर हुशार झाले, शेवटून सुरुवात करू शकतात. पहिल्यांदा टाकलं ते तुमच्यावर डिपेंड आहे. ओके, मी असं सांगणार की पहिला यूज करा मग शेवटचा यूज करा. बायोलॉजिक कसंही करा, कधी कधी तुम्हाला वाटलं शेवटचा करू, कधी वाटलं पहिला करू, ते आपल्या लकवर डिपेंड आहे. ओके, समजते. चला पुढचा प्रश्न घेऊया. खूप लेंदी प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्येच बघितलंय की खूप सारे लेंदी प्रश्न टाकलेले असतात आपल्याला वेळ वाया घालवायला. चला, भारतात बनवा या अभियानासंदर्भात लेखकाने नोंदवलेले निरीक्षण अभ्यासा. काय विषय, भारतात बनवा, मेड इन इंडिया. आता वाचूया. भारतात औद्योगिक उत्कर्षापर्यंत नेणाऱ्या नवोपक्रमांचा इतिहास नाही. भारत हा विनिमय करणारा देश आहे, म्हणजे नवोपक्रम होत नाहीत भारतात, भारत एक्सचेंज करतो, विनिमय करतो. तसेच भारताची मानवी क्षमताच मोजपट्टी आहे. अशा नाजूक कारागिरीच्या आणि काळजी वाहनाच्या क्षेत्रात तो उत्तम कामगिरी पार पाडू शकतो. म्हणजे भारताचे स्ट्रॉंग पॉईंट कोणते आहेत की काळजी वाहनाच्या क्षेत्रात आणि नाजूक कारागिरीच्या क्षेत्रात तो उत्तम कामगिरी पाडू शकतो. ठीक आहे. हा देश सेवा पुरवण्यात देखील चांगली कामगिरी करू शकतो. सेवा पुरवण्यात, सर्व्हिस सेक्टर, चांगले कायदे, आमिषे, तंत्रज्ञान, पर्यटन, आतिथ्य, अर्थतंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय शिक्षण, आरोग्यसेवा, म्हणजेच ह्या ज्या आहेत कन्सेप्ट कोणत्या, चांगले कायदे, म्हणजेच ज्या क्षेत्रात माणसाचे असणे अजूनही महत्त्वाचे आहे, जेथे व्यक्तिगत अवधान महत्त्वपूर्ण ठरते आणि यंत्रे व मोजणी साधने तुलनेने कमी महत्त्वाचे आहेत, अशा क्षेत्रात तो चांगली कामगिरी करू शकतो. म्हणजे ज्या क्षेत्रात मशीन्सचा वापर कमी असतो, ज्या क्षेत्रात मानवी म्हणजे माणसांचाच वापर होतो, कारण की त्यांच्या मते माणसांचा वापर आपण चांगले कायदे, आमिष, तंत्रज्ञान, परत पर्यटन, टुरिझम, आतिथ्य, हॉस्पिटॅलिटी, अर्थतंत्रज्ञान या क्षेत्रात आपण माणसांचा उपयोग करू शकतो, जो की भारतामध्ये चांगले करू शकतात ते लोक. मग वरील माहितीच्या संदर्भात उचित अर्थ निर्वचनने निवडा. म्हणजे आपल्याला 4 जे ऑप्शन दिलेत त्याच्यापैकी एक्झॅक्ट बरोबर ऑप्शन आपल्याला चूज करायचा की जो वरील दिलेल्या पॅसेजला एक लागू पडत असेल किंवा त्यातून आशय निर्माण होत असेल. ठीक आहे, चला वाचूया आता. औद्योगिक उत्कर्षापर्यंत नेणाऱ्या नवोपक्रमांचा इतिहास नसल्याने भारतात बनवा हे अभियान यशस्वी होणार नाही. यशस्वीच होणार नाही हे जरा एक्स्ट्रीम कीवर्ड आहे. या असे जेव्हा कीवर्ड्स येतात होणारच नाही, असंच नाही, तसंच नाही, तेव्हा आपण काय करायचं, त्याला चुकीचं मानायचं आणि तसा अर्थ सुद्धा निघत नाही पूर्ण पॅसेजमध्ये. पुढचा प्रश्न घेऊया. भारत सेवा पुरवण्यात चांगले काम करत असल्यामुळे त्याने पर्यटन, आतिथ्य, अर्थतंत्रज्ञान, आरोग्य सेवा इत्यादी क्षेत्र विकसित करण्याकडे प्रयत्न एकवटायला हवेत. एकदम बरोबर बघा. का? कारण की इथे दिले ना, मी एक कंस केला होता, कायदे, आमिषे, तंत्रज्ञान, पर्यटन, आतिथ्य, अर्थतंत्रज्ञान, आरोग्य सेवा हे भारतातील लोक चांगल्या प्रकारे करू शकतात असं आहे. मग हे आपण विकसित करण्याकडे प्रयत्न एकवटायला हवे असं सुद्धा आशय निघतो. हे उत्तर बरोबर आहे. उद्योगाची उभारणी करण्यात वेळ, पैसा, जमीन वाया घालवण्यापेक्षा भारतात चांगले कायदे, आमिषे आणि तंत्रज्ञानाचा वापर सेवा क्षेत्रे विकसित करण्यात केला पाहिजे. बघा, ठीक आहे. आता मुलं काय करतात, जेव्हा चांगले कायदे, आमिषे आणि तंत्रज्ञान हे कीवर्ड जेव्हा इथं आले तेव्हा इथं होतेच, मग पोरांना काय वाटतात की बाबा हे बरोबर येऊ शकतं,
तर तुम्ही पूर्ण वाचत नाहीयेत ना. वेळ, पैसा, जमीन वाया घालवण्यापेक्षा हे काय वाया घालवण्यापेक्षा, असं तर कुठं दिलं नाही त्यांनी की वेळ, पैसा, जमीन आपल्या वाया चालली म्हणून. म्हणून लक्ष ठेवायचं की हे फक्त आपल्याला शब्द सापडतायत आणि आपण शब्द पॅसेजमध्ये वाचतोय, त्यामुळे हे ऑप्शन बरोबर येऊ शकतं असं होत नाही. हे ऑप्शन चुकीचं आहे. जेथे यंत्रीय मोजमाप फारसे महत्त्वाचे नसतात आणि व्यक्तिगत अवधानाला महत्त्व असते, अशा क्षेत्रात भारत चांगली कामगिरी करू शकतो. हेच आता मी सांगितलं. पॅसेजचा अर्थ सांगताच मी सांगितलं की जिथे जिथे मशिनरी जास्त उपयोग होत नाही, कोणती क्षेत्र आहेत? टुरिझम, हॉस्पिटॅलिटी, असे क्षेत्र आहेत, आरोग्य क्षेत्र. मशिनरी जास्त, तिथे माणसंच लागतात. तिथं भारत चांगल्या प्रकारे कामगिरी करू शकतो. ऑप्शन क्रमांक डी हा बरोबर येतो. त्याचा आशय बरोबर तंतोतंत जुळतोय. मग जर ब आणि ड उत्तर बरोबर आहे तर ऑप्शन क्रमांक 3 बघा, फक्त ब आणि ड हे उत्तर बरोबर मिळतं आपल्याला. समजतंय? म्हणून हे सीसॅटची तयारी आहे. ऍक्च्युअल पॅसेज देत आहेत म्हणल्यावर सीसॅटचे पॅसेज याच प्रकारचे असतात, खूप कन्फ्यूज करणारे असतात. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की पॅसेज कसे असतात की जे दिले ते खरं मानायचं, स्वतःचं डोकं अजिबात चालवायचं नाही. जे दिले ते तथ्य मानायचे, विधानं मानायचे आणि त्यांच्यावरतीच निष्कर्ष काढायचे. आपली गृहीतक वापरायची नाही. आपल्या ज्या मेंदूमध्ये, आपण ज्या डोक्यात जे वाचन वगैरे करतो, जे पॅसेजमध्ये दिले ते खरं मानायचं. बरोबर? उंदीर उडतो पॅसेजमध्ये दिलंय तर आपण म्हणायचं हो उंदीर उडते, आत्ता माझ्या समोरून गेलाय. ओके, असं करायचं. समजतंय? ऑप्शन क्रमांक 3 फक्त ब व ड हे उत्तर आपलं बरोबर आहे. जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न घेऊया परत एकदा. तर द पॅसेज पण छोटा पॅसेज, नशीब आपल्यावर उपकार केला आहे. चला, अनेक आहार तज्ञ दावा करतात की पाव खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. आरोग्यासाठी काय चांगले नाही, आहार तज्ञ दावा करतात ना, कारण त्यात पचनासाठी आवश्यक असे तंतू नसतात. हे एक झालं. कोणी केले? आहार तज्ञांनी. आहार तज्ञांच्या या म्हणण्याचे विरोधक, आता विरोधक काय म्हणतात ते लक्षात घ्यायचं आपल्याला. म्हणतात की परीक्षणानुसार पाव खाणारी पिढी त्यांच्या पालकांपेक्षा पोषणाबाबत कमी अभावग्रस्त आहे. म्हणजे विरोधक म्हणतात की नाही, पाव खाल्लं तर पाव खाल्ल्याने सुद्धा चांगले तुम्हाला पोषण तत्व मिळतात आणि ते मग तुमच्या पालकांपेक्षा पण चांगलं असतं. पालकांनी जे खाल्लेलं त्यापेक्षा चांगलं आहे असं विरोधक म्हणतात. पोषणाबाबत कमी अभावग्रस्त आहे. कमी अभावग्रस्त म्हणजे त्याचप्रमाणे पोषण व्हॅल्यू म्हणजे न्यूट्रिशनल व्हॅल्यू याच्यामध्ये इन्क्लूड आहे. कमी अभावग्रस्त, बघ किती उलट पालट दिले. कमी अभावग्रस्त, दोन्ही पण निगेटिव्ह, दोन्ही ऋण ऋण काय असतं आपलं? धन असतं. म्हणून पोषणाबाबत जास्त आहेत असं म्हणूया. जर सत्य असेल तर विरोधकांच्या दृष्टिकोनाची पुष्टी करणारे विधान निवडा. तर ऑप्शन बघा, पाव खाणाऱ्या पिढीचे पालक नेहमीच ताजे व घरी बनवले अन्न खात. विरोधकांची पुष्टी जर करायची असेल तर पाव खाणारी पिढी त्यांच्या पालकांपेक्षा पोषणाबाबत, तर पाव खाणाऱ्या पिढीचे पालक नेहमीच घरी ताजे व घरी बनवलेले अन्न खात, हेच मित्रांनो उत्तर येऊ शकतं. पुढे बघूया. पाव खाणाऱ्या पिढीच्या पालकांना त्यांच्या काळात अन्नाच्या कमतरतेमुळे पुरेसे अन्न मिळू शकत नाही. असं तर काय याच्यावरून कळत नाही की त्यांना कमी खायला मिळतं आणि आत्ताच्या पिढीला जास्त खायला मिळतं. असं काय दिसतंय का? असं काय वाटतंय का तुम्हाला पूर्ण पॅसेज वाचून? तर असं काय सुद्धा नाही. पाव खाणाऱ्या पिढीच्या पालकांना गरिबीमुळे पुरेसे अन्न खायला मिळत नाही. आता गरिबीमुळे, गरीब हा शब्द इथं आला नाही की त्याचे पालक गरीब होते त्याच्यामुळे त्यांना अन्न मिळत नव्हतं, असं काही सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड नाही आहे. काही सुद्धा व्यक्त होत नाही हा पॅसेज त्याच्याबद्दल, त्यांच्या गरिबीबद्दल. हा सुद्धा चुकीचा आहे. भूक लागली असताना पावासारखे कमी किमतीचे कोठेही सहजपणे मिळणारे सोयीचे अन्न व्यक्तीसाठी महत्त्वाचे ठरते. आता पाव हे स्वस्त आहे मला माहिती आहे, पण पाव हे महाग सुद्धा असतात. बरोबर? मग पाव हे स्वस्त आहेत का महाग आहेत याच्या किमतीबद्दल, हे पाव स्वस्त आहे आपल्याला माहिती आहे, मग आपण काय करतो? हा पाव स्वस्त आहे मला तर माहिती आहे. पण मी आत्ताच तुम्हाला सांगितलं पॅसेज काय म्हणते ते लक्षात घ्यायचे. आपल्याला काय माहिती आहे की आपण काय ठरवतोय किंवा आपण काय विचार करतोय हे महत्त्वाचं नाही. पाव स्वस्त किंवा महाग याच्याबद्दल हा पॅसेज भाष्य करत नाही. हा चुकीचा आहे. सर्वात जवळचा ऑप्शन, हे 3 चुकीचे आहेत. सर्वात जवळचा विरोधकांची दृष्टिकोनाची पुष्टी करणारा विधान हे आहे ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे.
सोपा होता प्रश्न जर तुम्ही सगळे 4 ऑप्शन वाचले असते आणि पॅसेज काय म्हणतोय तेच इन्क्लूड होतं का ऑप्शन ते चेक केलं असतं तर हे 3 ऑप्शन चुकीचे ठरतात आणि ऑप्शन क्रमांक 1 हा बरोबर ठरतो. बरोबर, आणि तो विरोधकांच्या दृष्टिकोनाची पुष्टी सुद्धा करतो. समजते? समजायलाच पाहिजे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया. दिसते का तुम्हाला? दिसते असं गृहीत धरतो कारण की एक थोडी जागा लागणार आपल्याला प्रश्नासाठी. थोडं मोठं करतो वाटलं तर. बघा, खालील आलेखाचा व तक्त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करा. त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या. 7 राज्यातील स्पर्धात्मक परीक्षेमध्ये उपस्थित होणाऱ्या उमेदवाराचे वर्गीकरण दिलेले आहेत आणि एकूण उपस्थित उमेदवार आहेत 3 लाख. आता हे राज्यातील स्पर्धात्मक परीक्षा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे आणि उपस्थित होणाऱ्या उमेदवाराचे वर्गीकरण आहे. 7 राज्य आहेत ना, मग 7 राज्यापैकी 3 लाख टोटल आहेत. टोटल विद्यार्थी 3 लाख आहेत. त्या 3 लाख विद्यार्थ्यांपैकी कोणत्या कोणत्या राज्यातून किती टक्के लोक आले ते दिले. एचं 15% आहे, बीचं 18% आहे, डीचं 23% आहे. अशा प्रकारे राज्यातून टक्केवारी, राज्यानुसार टक्केवारी आणि पुरुष व महिला पात्र उमेदवाराचे गुणोत्तर हे दिलेलं आहे. बघा, राज्यातून उपस्थित असणाऱ्या पात्र उमेदवाराची टक्केवारी ही एची, बीची, सीची अशा प्रकारे पात्र उमेदवाराची टक्केवारी दिलेली आहे. आणि पात्र उमेदवाराचे गुणोत्तर म्हणजे हे पुरुष व महिला, म्हणजे हे पुरुष आणि हे महिला टक्केवारी आहे. 4:5 म्हणजे 4:5 म्हणजे 4 पुरुष तर 5 महिला अशा प्रकारे गुणोत्तर दिले. म्हणजे 4 आणि 5 मध्ये 4:5. तर झी मधून पात्र उमेदवाराच्या पुरुष उमेदवारांची संख्या किती आहे? मला पुरुष उमेदवार पाहिजेत फक्त झी मधून, म्हणजे याच्यामधून ते काढायचे. झी मधून आता हे लक्षात घ्या 7% लोक आलेले आहेत एक्झामला. मग काय करावं लागेल? झी राज्यातील उमेदवार किती आहेत मला काढावं लागेल. झी राज्यातील एक्झामला किती आलेत लोक उमेदवार? 3 लाख आलेत. बरोबर, सगळे टोटल. 3 लाखापैकी 7% झी मधून आले. 7% म्हणजे 7/100 कितीच्या? 3 लाखाच्या. किती शून्य? 1 2 3 4 5. 1 2 2 2 शून्य कट. 7 21 आणि हे 3 शून्य म्हणजे 21,000 झी मधून उमेदवार आलेत. याचा रोल संपला इथं. झी मधून 48% हे पात्र उमेदवाराची टक्केवारी आहे. बरोबर, पात्र, आता हे उमेदवार होते याच्यातील किती टक्के पात्र उमेदवार झाले? 48%. 48% म्हणजे 48 गुणिले 100 21,000पैकी. बरोबर ना? झी पर्सेंटेज होता टोटल उमेदवार 21,000, त्यातील 48% पात्र झाले 21,000पैकी. मग किती झाले बाबू? 0ला 0 कॅन्सल, 0ला 0 कॅन्सल. 48 गुणिले 210 गुणाकार करूया. 48 21 1 1 8 4 0 2 8 30 16 चाला 1 2 4 8 1 9 8 6 4 10 चाला 1 10 म्हणजे किती आलं मित्रांनो? 1008 आणि हे 0 वरचं म्हणजे झालं 10,080 उमेदवार हे पात्र झाले. 10,080 उमेदवारापैकी पुरुष आणि महिलांची गुणोत्तर काय? 9:11. बरोबर, यातले मला काढायचे फक्त पुरुष. मग हे समानपट जर केली तर हे झालं 9x आणि हे झालं 11x. टोटल मिळून झाले 9 आणि 11 20x झाले. बरोबर, 20x टोटल पैकी 9x हे काय आहेत? हे पुरुष आहेत आणि महिला. मग मला काय करायचे आता? पुरुष उमेदवाराची संख्या काढायची असेल तर मला काय करावं लागेल? हे 10,080 पैकी काढायचं की नाही, आणि त्याच्यापैकी मला काय करावं लागेल? 9x पुरुष कशापैकी? 20x पैकी घ्यावे लागतील मला. समानपट आहे. 20x कॅन्सल करा, 9/20 उरलं. पुरुषांची संख्या काढायची ना, पुरुषांची संख्या काढायची तर 9 हे पुरुष होते, 9x पुरुष होते किती पैकी? तर हे टोटल जर केले पुरुष आणि महिला हे 20x पैकी तर मला मिळेल फक्त पुरुषांची संख्या. मग x कट झालं 9/20. डायरेक्ट 9/20 सुद्धा लिहू शकलो असतो, पण तुम्हाला समजावं म्हणून मी हा समानपट x केलं, 20x केलं, 9x भागिले 20x ठेवलं आणि x आणि x कट केलं.
मग 10,080 गुणिले 9/20 आलं. 20 शून्यला शून्य कॅन्सल. बेक बे, बे पंचे 10, बे शून्य शून्य, बे चौक 8, 504 गुणिले 9 करा. 9 चौक 36, हातचा आला 3, 9 शून्य शून्य 3, 9 5 45, 4,536 पुरुष होते. 4,536 दिसते का तुम्हाला? ऑप्शन क्रमांक 1 4,536. बघा हे उत्तर आहे 4,536. हे होते राज्य जी मधून पात्र असणाऱ्या पुरुष उमेदवारांची संख्या. पुरुष आहे. जर स्त्री म्हटलं असतं तर इथं 9च्या काय आलं असतं मित्रांनो? 11 आलं असतं. बरोबर. आणि किंवा 4,536 हे 10,080 मधून वजा करा, तुम्हाला स्त्री मिळाली असते. पण आपल्याला विचारलं पुरुष, उत्तर आलेलं आहे 4,536. समजते? हे खूप सोप्या प्रकारे करू शकतो आपण. एका म्हणजे वन लाईन मध्ये पण आन्सर येऊ शकतो, पण तुम्हाला समजवण्यासाठी हे सगळं करावं लागतं. वन लाईन मध्ये जर करायचं असेल तर काय करावं लागतं? 7%, 7%, परत त्याचे किती टक्के? 48%, परत त्याचे किती टक्के? किती टक्के घ्यावे लागले असते? 9/20. बरोबर. एवढं करावं लागतं. 60% हे 100 हे 0 1 0 कट झाला असतं आणि आपलं उत्तर आलं कशापैकी? तर 3 लाखापैकी. बरोबर. 60% 3 लाखापैकी, परत 48%, 48 भागिले 100 घ्यावं लागतं आणि अशा प्रकारे सोडवत जर गेलं असतं ते, तर आपलं उत्तर 4,536 हे आलं असतं. बरोबर. पण हे सोपं करण्यासाठी एक एक स्टेपने आपण गेलो आणि आपलं उत्तर काढलेलं आहे. समजते? चला पुढचा प्रश्न घेऊया. परत एकदा पॅसेज दिलेला आहे. पॅसेजवर खूप भर आहे मित्रांनो यांचा. नदीचे खोरे हे जमीन व समुद्र या दरम्यानच्या लोकांना, बघा आता आशय समजून घ्यायचा आहे. नदीचं खोरं याच्याबद्दल भाष्य केले पूर्ण पॅसेजमध्ये, की जमीन व समुद्र यांच्या दरम्यानचा वाहतुकीचे रस्ते उपलब्ध करणारा, माशांना सागरी व गोड्या जल प्रणाली दरम्यान स्थलांतर करणे शक्य करणारा कळीचा दुवा. खूप महत्वाचं वाक्य दिले. याच्यावरतीच खाली ऑप्शन मधून आपल्याला इलिमिनेट करायचे. सुव्यवस्थापित नदी खोरी पाण्याचे शुद्धीकरण होणे, त्याचे जमिनीत जिरणे, पुरामुळे पाण्याला येणाऱ्या फुगवट्याचे नियंत्रण यासाठी लागणाऱ्या गाळण्या व शोषक म्हणून महत्वाची भूमिका पार पाडतात. जगातील विविध भागात नद्यांना येणारे मोसमी पूर हे आजपर्यंत कुरणांना व शेत जमिनीची सुपीकता टिकवण्याचे महत्वाचे ठरते. म्हणजे याचं प्रोज पण दिलेत, म्हणजे याचं काय म्हणतात त्याला ऍडव्हान्टेज दिलेत, की पुरामुळे चांगलं कामं कोणती होऊ शकतात हे सुद्धा दिले यांनी. तर वरील परिच्छेदाच्या आधारे काढता न येणारं, नीट वाचायचं. काढता आपल्याला वाटतं लगेच ऑप्शन नसतो, हे मधलं वाचत नाहीत आपण. आपल्याला वाटतं की काय बरोबर ठरते, क्लिक करून पुढे जायचे. तर काढता न येणारं, न हे लक्षात ठेवायचे. चला वाचा. नदीचे खोरे हे जमीन व सागर यांना जोडणारा महत्वाचा भूभाग आहे. दिले यांनी जमीन व समुद्र या दरम्यान लोकांना जोडणारा, म्हणजे कसं रस्ते पण उपलब्ध करणारा, वाहतुकीचे रस्ते, आणि हेच दिले की महत्वाचा भूभाग आहे जोडणारा. बरोबर आहे. नदीचे खोरे हा जलशुद्धीकरणाला मदत करणारा तिचा अविभाज्य भाग आहे. जलशुद्धीकरण असं काय आहे का? जलशुद्धीकरण दिसते का तुम्हाला? हे बघा, सुव्यवस्थापित नदी खोरी पाण्याचे शुद्धीकरण होणे. पाण्याचे शुद्धीकरण होते, जलशुद्धीकरण होते का मित्रांनो? तर होतंय. नदीचा वाहतुकीसाठी उपयोग करणे हा तिच्या संवर्धनाचा चांगला मार्ग आहे. आता बघा, जर नदी वाहतुकीचा उपयोग करतोय आपण, कारण नदीचा खोरा वाहतुकीला उपयोग करतो, पण वाहतुकीला उपयोग करतो याचा अर्थ तो त्याचं संवर्धन करणं होईल का? आणि तसं या पॅसेजमध्ये कुठे दिलंय का की संवर्धन होऊ शकतं जर आपण वाहतुकीचे मार्ग जर उपलब्ध केले तर? असं आहे का? संवर्धनाचा चांगला मार्ग आहे. वाहतुकीला संवर्धन होऊ शकत नाही हे मला माहिती आहे, पण पॅसेजमध्ये सुद्धा ते दिलेलं नाही, म्हणून ऑप्शन चुकीचा आहे. जर योग्य व्यवस्थापन केले तर नदी हा मासे मिळवण्याचा उत्तम मार्ग आहे. नदीमधून मासे मिळतात कारण की माशांना सागरी व गोड्या जल प्रणाली दरम्यान स्थलांतर करायचं असतं आणि तिथंच आपले मच्छीमार बंधू मासेमारी करू शकतात. हे ऑप्शन बरोबर आहे. मग आपल्याला काढता न येणारा अनुमान फक्त कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे, कारण की हे अनुमान
आपण काढू शकत नाही. म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक 3. समजते? पॅसेज वाचायचा, महत्वपूर्ण काय दिलंय बघायचं, त्यातलं काय महत्वाचं आहे ते चेक करायचं. समजते? जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणते? 8 मित्र काय करायला लागलेत? 8 मित्र क्रिकेटचा सामना पाहत पुढील प्रमाणे बसले आहेत. ठीक आहे. अशोकच्या उजव्या बाजूला भरत आहे. आता समजा असे बसलेत 1 2 3 4 5 6 7 8 बसलेत. मग आपण एक एक कंडिशन लावूया. अशोकच्या उजव्या बाजूला भरत बसलाय. समजा इथं अशोक असेल, त्याच्या उजव्या बाजूला काय बसलाय? भरत बसलाय. त्याच्या उजवीकडे कोणीच नाही, म्हणजे त्याच्या उजवीकडे कोणीच नाही याचा अर्थ होतो की भरत हा सगळ्यात शेवटी बसला. म्हणजे इथे लिहू का मी डायरेक्ट भरत, उजवीकडे कोणच नाही आणि इथे असणार आहे अशोक. ओके, हे दोन तर मला कळाले. ठीक आहे. इंद्रदेव व गणेश यांच्यामध्ये आदित आहे. ठीक आहे. काय म्हणताय? इंद्रदेव आणि गणेश. इंद्रदेव आणि गणेश यांच्यामध्ये कोण आहे मित्रांनो? आदित आहे. ठीक आहे. हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे. हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे. इकडं हुसेन असणार ना मग, कारण की त्याच्या उजव्या बाजूला गणेश आहे. बरोबर. भरत व धनराज यांच्यामध्ये अशोक आहे. भरत व धनराज यांच्यामध्ये अशोक आहे. म्हणजे भरत आणि धनराज कुठं असणार आहे मित्रांनो? इथे असणार आहे. समजतंय ना? भरत आणि धनराजच्या मध्ये अशोक आहे. अशोक आणि भरत यांची जागा तर फिक्स झाली होती. भरत आणि धनराजच्या मध्ये अशोक असल्यामुळं धनराज हा अशोकच्या डाव्या हाताला असेल. इंद्रदेव हा धनराजच्या शेजारी आहे. म्हणजे इंद्रदेव हा कुठे येणार? मग इथे येणार. आणि मग आदित हा इथे येणार, गणेश हा इथे येणार आणि हुसेन हा इथे येणार. अंजली कोणत्या तरी एका कडेला आहे आणि इथं सगळ्यात कडेला येणार अंजली. आता सगळे मिळालेत. मी काय करतो? लिहून घेतो. बरं, इथं असणार आहे भरत, जे पहिल्यांदाच कळालंय. त्याच्यानंतर आहे अशोक, आपल्याला कळालं होतं. त्याच्यानंतर आहे धनराज, त्याच्यानंतर आहे इंद्रदेव, त्याच्यानंतर आहे आदित ना, आदित. त्याच्यानंतर आहे गणेश, त्याच्यानंतर आहे हुसेन आणि अंजली ही एका कडेला आहे. भरत एका कडेला आपल्याला माहित आहे, मग अंजली ही दुसऱ्या कडेला असणार आहे. तर अशोक आणि गणेश यांच्यामध्ये किती व्यक्ती आहेत? कुठे आहेत अशोक आणि गणेश? गणेश आणि अशोक, हा अशोक आहे, हा गणेश आहे. यांच्यामध्ये किती व्यक्ती आहेत? मग 1 2 3. आदित, इंद्रदेव आणि धनराज हे गणेश आणि अशोकच्या मध्ये आहेत. मग आपलं उत्तर काय येणार? ऑप्शन क्रमांक 3. 3 व्यक्ती आहेत, अशोक आणि गणेश. आता इथे चुकतं कुठं बघा, मी सांगतो. चुकतं कुठं? जेव्हा इथं इंद्रदेव आणि गणेश म्हणतो की ना आदित आहे, मग आपण इंद्रदेव इकडे घेऊ शकतो आणि गणेश इकडे घेऊ शकतो. इकडं गणेश घ्या आणि इथं इंद्रदेव घ्या. मग असं कळत गेलं की चुकू शकतं पुढं. म्हणून इंद्रदेव आणि गणेश यांचा इथं म्हणजे टर्निंग पॉईंट होता की तुम्ही कुठे लिहिताय इंद्रदेव आणि गणेश. बाकी सगळं सोपं होतं, फक्त मांडायचं होतं. जास्त कॉम्प्लेक्स प्रश्न केला नाही त्यांनी. ओके, समजतंय? जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, परत एकदा तुमच्या पायावर धोंडा मारायचा आयोगाने ठरवलं आहे की वेळ कसा वाया घालवायचा. चला वाचूया. थोडं मोठं करतो, दिसत असेल तुम्हाला. बघा, राजस्थान येथील रायका एक भटकी जमात आहे आणि त्याचं उंटा संबंधात किती प्रेम आहे हे सांगितले. रायका या भटका जमातीचे जीवन त्यांच्या उंटाशी बांधलेलं आहे. त्या उंटांची जोपासना करण्यात पारंगत आहेत. उंट हा त्यांचा पोषण स्त्रोत आहे. हे महत्वाचा कीवर्ड, पोषण स्त्रोत आहे.
उंटाच्या तांड्याचा आकार हे त्यांच्या प्रतिष्ठेचे माप आहे. जेवढं जास्त उंट असतील तेवढे जास्त त्याच्यात रुतबा असेल. या समूहासाठी प्रत्येक सदस्य स्वतःच्या तांड्यातील प्रत्येक उंटाला त्याच्या पावलांच्या ठशावरून ओळखण्यात पारंगत. बघ किती महत्वाचं आहे. हे पावलांचे ठसे आहेत का उंटाचे, त्याच्यावरून त्याचं नाव त्यांना कळतं की ह्या उंटाचे पावले आहेत. तसेच दुधाच्या वासावरून सुद्धा त्यांना उंटीन ओळखता येते. दुधाचा जो वास आहे त्याच्यावरून सुद्धा त्या कुठल्या उंटीनचं दूध आहे हे ते ओळखू शकतात. उंटाच्या दुधात कॅल्शियम कमी प्रमाणात असते, पण ते क्लोराईड आणि फॉस्फरस यांचे समृद्ध असते. म्हणजे कॅल्शियम कमी पण क्लोराइड्स आणि फॉस्फरस हे जास्त असतात. गाईच्या दुधाच्या तुलनेत त्यात 10 पट क जीवनसत्व असतात. म्हणजे 10 पट 10% जास्त 10 पट सी विटॅमिन. उंट वाळवंटात वाढणाऱ्या झुडपांच्या पाल्यावर जगत असल्यामुळे त्या दुधात अनेक औषधी गुणधर्म असतात. ठीक आहे. उंटाच्या दुधात नैसर्गिक प्रतिजैविकाप्रमाणे कार्य करणारे खास प्रकारचे प्रोटीन आहे. म्हणजे अँटीबॉडीज प्रतिजैविक अँटीबायोटिक्स हा गुणधर्म आहे. बायोटिक्स लिखा. असा समज आहे की ते त्या जमातीच्या लोकांच्या रोगापासून संरक्षण आहे. समज आहे हा कीवर्ड आहे. समज, असा समज आहे, प्रूव्ह नाही, समज आहे त्यांचा की त्याच्यामध्ये खूप प्रतिजैविकासारखा गुणधर्म आहे म्हणून ते दूध पिल्यानं तुम्हाला रोग कमी होतात असं त्यांचा समज आहे. प्रूव्हन नाहीये काय. त्यात इन्शुलिन सुद्धा आहे. इन्शुलिन सुद्धा आहे. रायकांची अशी समजूत आहे की ते दूध विकणे हे पाप आहे. परिणाम उंट सांभाळणे त्यांना फायदेशीर ठरत नाही. आता वरील परिच्छेदानुसार सर्व माहितीच्या आधारे निश्चितपणे काढता येणारे अनुमान निवडा. त्याला ऑप्शन वाचा. दुधाचे गुणधर्म हे रायकांच्या जगण्यासाठी उंटावर पूर्णपणे अवलंबून असण्याचा पुरावा आहे. पूर्णपणे म्हणू शकत नाही. का म्हणू शकत नाही? कारण की इथं बघा हे वाक्य दिले, परिणामी उंट सांभाळणे त्यांना फायदेशीर ठरत नाही, म्हणून त्यांना बहुतेक दुसरे काहीतरी उद्योग सुरू ठेवत असतील, कारण की दूध विकणे हे पाप आहे. मग गुणधर्मावर पूर्णतः म्हणजे दुधावरच ते पूर्णतः जगतायत हे असं आपण सांगू शकत नाही, म्हणून ऑप्शन चुकीचा आहे. रायकांना स्वतःच्या उंट जोपासण्याच्या पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करून दुधाचे व्यापारी तत्वावर उत्पादन करणे शक्य आहे. बघा, जर दुधामध्ये एवढे सारे गुणधर्म आहेत, ते त्याच्यामध्ये सी विटॅमिन 10 पट आहे, कॅल्शियम कमी आहे, क्लोरीन फॉस्फरस जास्त आहे, परत इन्शुलिन सुद्धा आहे, तर त्यांनी जर त्याचा योग्य वापर केला, व्यापारी तत्वावर उद्योग उत्पादन करणे त्यांना शक्य आहे. ओके, मग हे ऑप्शन आपण तात्पुरतं बरोबर पकडूया. पुढचे चेक करूया आपण. उंटाच्या दुधात इन्शुलिन असल्यामुळे उपयोग मधुमेहावरील सर्वसाधारण उपचारांसाठी करतात. परत एकदा मी सांगितलं की तुम्ही म्हणाल की इन्शुलिन्स आहे म्हणून तुम्ही ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यावर उपयोग करा. तर मित्रांनो, इन्शुलिन आहे आणि ते पिल्यावर डायबिटीस कंट्रोल होईल असं म्हणू शकत नाही आपण, किंवा त्यातील इन्शुलिनच त्या फॉर्ममधून काढून आपण त्या औषधामध्ये वापरू शकतो असं सुद्धा त्याच्यामध्ये काय व्यक्त होत नाही या पॅसेज हा. म्हणजे जर पॅसेज नाही म्हणतोय तर आपण सुद्धा नाही म्हणायचं. पॅसेज काय म्हणतोय का, इथं तर फक्त दिले इन्शुलिन्स आहे, पण असं दिला पुढे द्यायला पाहिजे होतं की त्याचा मधुमेहावर उपचारास उपयोग होऊ शकतो असं द्यायला पाहिजे होतं त्यांनी. म्हणून हे मी कमी, म्हणजे पूर्णतः चुकीचं नाही पण कमी चुकीचं आहे असं एक क्रम लावायचा आपल्याला, आणि आपल्याला निश्चितपणे काढणारे अनुमान सांगायचे. उंटाच्या दुधात नैसर्गिक प्रतिजैविक असल्यामुळे त्याचा उपयोग रोगावरील सर्वसाधारण उपचारासाठी करता येईल. बघ, मी काय सांगितलं तुम्हाला की हा समज आहे, हा प्रूव्हन नाही. हा त्यांचा समज आहे की त्या प्रतिजैविकाप्रमाणे गुण आहेत म्हणून ते रोग प्रतिकारक शक्ती चांगली आहे आणि रोगाला कमी बळी पडतात असं त्यांचा समज आहे. पण असं आहेच असं सांगितलेलं नाही. हे प्रूव्हन आहे मेडिकल दृष्ट्या, असं सुद्धा या पॅसेजमध्ये सांगितलेलं नाही, म्हणून हे चुकीचं आहे. म्हणजे निश्चितपणे मी तुम्हाला सांगू शकतो की ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर येतं, हे आपलं उत्तर येत आहे. कारण की एवढे जर गुणधर्म असतील दुधामध्ये तर त्याचा तुम्ही व्यापारी तत्वावर उपयोग जर केला तर ते तुमची पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करून त्याचं उत्पादन तुम्ही मोठ्या प्रमाणात करू शकता. समजतंय? सीसॅटची तयारी करून घेतोय बाबा आपल्याकडून STI वाले. समजतंय? जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, या सिरीज म्हणजे या प्रश्नपत्रिकेमधील हा शेवटचा प्रश्न काय म्हणतोय की एका परीक्षेत 70% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण आहेत. ठीक आहे, इंग्रजी
70% विद्यार्थी उत्तीर्ण. नंतर 65% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण आहेत. ठीक आहे, गणित म्हणजे मॅथ्स लिहू का? मॅथ्स 65%. 25% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले, दोन्ही विषयात नापास. दोन्ही विषयात नापास किती झाले विद्यार्थी? दोन्ही विषयात नापास म्हणजे 25% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास आहेत. म्हणजे किमान एका विषयात पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची किमान एका विषयात पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती असणार आहे? 2 विषयात नापास झाले 25% आहेत, तर 100 मधून 25% वजा केले तर 75% विद्यार्थी असे आहेत की किमान एका विषयात पास झालेत, किंवा इंग्रजीमध्ये पास झालेत किंवा गणितामध्ये पास झालेत. जर 3000 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले, आता बघा दोन्ही विषयात उत्तीर्ण किती आहेत विद्यार्थी? 3000. दोन्ही विषयात पास लिहितो. तर एकूण किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती? एकूण किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती? चला काढूया. आता किमान एका आपला फॉर्म्युला लिहाय अगोदर ए युनियन बी बरोबर ए प्लस बी प्लस वजा ए ऑफ बी. ए युनियन बी म्हणजे किमान एका विषयात पास, कारण की दोघांचं मिळून सेट येणार ना, याच्यामध्ये पास आणि किंवा मॅथ्समध्ये पास. ए म्हणजे इंग्रजीमध्ये पास, बी म्हणजे गणितामध्ये पास, आणि ए ऑफ बी म्हणजे दोन्ही विषयात उत्तीर्ण. दोन्ही विषयात उत्तीर्ण. बरोबर. चला किमती ठेवा आता. ए युनियन बी म्हणजे 75. हे टक्के आपण आता विसरून जा, फक्त लिहूया 75. ए म्हणजे इंग्रजीत पास म्हणजे 70. बी म्हणजे गणितात पास म्हणजे 65 वजा ए ऑफ बी दोन्ही विषयात उत्तीर्ण. मग काय येते हे पलीकडे नेऊया. ए ऑफ बी बरोबर 70 आणि 65 किती झाले? 5 6 2 12 13 135 वजा 75 किती झाले? 5 5 0 आणि 13 मधून 7 गेले, 6 उरले. म्हणजे 60% विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण आहेत. पण दोन्ही विषयात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या आहे 3000. बरोबर. म्हणजे 60%ला जर 3000 विद्यार्थी असेल, म्हणजे 60% आपण काढले की दोन्ही विषयात उत्तीर्ण, आणि त्यांनी दिल्या अगोदर की 3000 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण आहेत. मग 60% म्हणजे 3000, तर 100% म्हणजे की सर्व परीक्षेत बसलेल्या मुलांची विद्यार्थ्यांची संख्या जे काढायची आपल्याला, किती जणांनी परीक्षा दिली. जर 100% म्हणजे किती? 60% म्हणजे 3000, 100% म्हणजे किती? तिरकस गुणाकार करा. x बरोबर 3000 गुणिले 100 भागिले 60. 0 ला 0 कॅन्सल, 6 1 6 6 5 30 0 0 इथला 1 0, 5 वर किती शून्य झाले? 3 0 1 2 3. टोटल विद्यार्थी एकूण विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली 5000 विद्यार्थ्यांनी. ऑप्शन क्रमांक 2 5000 हे आपलं उत्तर आलेलं आहे. बरोबर ना. दोन्ही विषयात उत्तीर्ण आपण काढलं 60%. 60%ला 3000, तर 100%ला किती? आणि ते तिरकस गुणाकार करून आपण काढलं 5000 विद्यार्थी. एकूण किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली? तर 5000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. थोडा अवघड प्रश्न होता. हे तुम्हाला फॉर्म्युला सुद्धा माहित पाहिजे होता. हा एक दोनच फॉर्म्युला आहेत, जास्त फॉर्म्युला नाहीत सेट थेअरीमध्ये. लक्षात ठेवायचा हा फॉर्म्युला, लक्षात ठेवायचा. याला ए युनियन बी, ए ऑफ बी ला काय म्हणू आपण ते लक्षात ठेवायचे. आणि एवढाच एक फॉर्म्युला अजून एक आहे, जर 3 सेट असतील तर कोणता फॉर्म्युला यूज करायचा ते सुद्धा आपण एका प्रश्न बघितलेला आहे. ते 2-3 फॉर्म्युले सोडून काही सुद्धा नाहीये. फक्त कन्फ्यूज व्हायचं नाहीये. प्रश्न नीट वाचायचा आहे, 2 ते 3 वेळेस लिहून घ्यायचंय आणि मग हे सगळ्या किमती याच्यामध्ये पुटअप करायचे. समजतंय? समजायलाच पाहिजे मित्रांनो. आय होप हे सगळे प्रश्न मी खूप बेसिक पासून सांगण्याचा प्रयत्न केला आहे, खूप फाउंडेशन पासून सांगण्याचा प्रयत्न केला. कोणतेही डायरेक्ट स्टेप्स वापरले नाहीत. आपल्याला आपलं लॉजिक डेव्हलप करायचंय. फक्त जर प्रश्न दिलाय आणि समजा आपल्याला फॉर्म्युला माहीत नसेल, तर फक्त लॉजिकच्या आधारे कशा प्रकारे आपण प्रश्न सोडवू शकतो हे सुद्धा आपण चेक करायचे आणि तेच लॉजिक डेव्हलप करायचे. जेव्हा याच्यामध्ये आपण फॉर्म्युलाची जोड द्याल, फॉर्म्युला जेव्हा पाठ कराल, तेव्हा तर तुमचं गणित व बुद्धिमत्ता एकदम टॉप लेवलला जाईल. आय होप हा सगळे प्रश्न याचे एक्सप्लेनेशन तुम्हाला आवडलं असेल, समजलं असेल. तर काय करायचं तुम्हाला माहिती आहे, लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब करायचं विसरायचं नाहीये. स्पर्धा कार्य जिथे जिथे दिसेल त्याला तुम्हाला सपोर्ट करायचं.
आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हे शेअर करायचं. तब तक बाय बाय. अभ्यास करायलाच पाहिजे मित्रांनो. चला, टेक केअर.